Alright, this is about the movie review of Mission Impossible Ghost Protocol. It's a nice movie. आजची तारीख आहे 7 ऑगस्ट 2015 आणि इंडियामध्ये याच तारखेला रिलीज झाला 7 ऑगस्ट. It's a first day second show. I watched this movie and it's really amazing and really fascinating story ever. But first, let me describe a good points. What is the why you need to see this movie? फर्स्ट वन द मूवी इज सो अमेझिंग. म्हणजे पिक्चर काफी माहोल आहे, प्लस ॲक्शन इज रिअली अमेझिंग. एंड पहिले गुड पॉईंट येईल मधात आणि स्टार्टिंगमध्ये, म्हणजे स्टार्ट टू मिडल काफी माहोल बनवला त्यांनी. म्हणजे काफी ॲक्शन आणि गॅजेट्स, दिमाग, इट्स रिअली नाईस. आणि जाऊ द्या, फिल्ममध्ये काय आहे की ह्याच्यामध्ये हे नाही दाखवलं आहे, क्लायमॅक्स बरोबर नाही केला. म्हणजे इतका इंटरेस्टिंग आणि इतका खतरनाक नाही वाटत. इट्स जस्ट अ व्हेरी सिम्पल स्टेप बाय स्टेप. बट मिडलपर्यंत काफी माहोल होते. इट्स रिअली रिप्रेझेंट दी IMF इज अ Mission Impossible is really looks like, but climax it doesn't look like that. Other than film मध्ये मिशन इज अ प्राईम इम्पॉर्टन्स दिला आहे आणि स्टोरीला बहुत कमी दिला आहे. आय डोंट नो, म्हणजे एम आय म्हणजे मिशन इम्पॉसिबल सिरीज सोबत हा काहीच कनेक्ट नाही करत. जस्ट तुम्हाला कॅरेक्टर माहित आहे, इथन आहे, बेंजी आहे, ल्युथर आहे आणि जेम्स आहे, बस एक कॅरेक्टर माहित असले, बस दोज कॅरेक्टर आर सेम. मिशन अलग, बस त्याशिवाय. आणि त्या मिशनवरची स्टोरी इज रिअली अमेझिंग. मधात थोडंसं हे केलं कन्फ्युजिंग, बट हे युनिनॉरचे कॉल आहे ना, इतके मदर शोध आहे ना. आज मला पार्ट 1 पार्ट 2 करायला लागेल. ओके, दिस इज द मिशन इम्पॉसिबल रिव्ह्यू पार्ट 2. कारण मधात गॅप झाली, कारण मला फोन आला होता, त्यामुळे हे पॉज होऊन ते सेव्ह झालं आणि आता नेक्स्ट व्हिडिओ करण्यासाठी हा मोबाईल सुरू झाला, त्यामुळे ओके. क्लायमॅक्स इतका काही खास केला नाही, स्टोरीला जास्त महत्त्व दिलं नाही, मिशनला खूप जास्त हे दिलं आहे प्राईम इम्पॉर्टन्स. याच्यामध्ये काय सर्वात स्पेशल म्हणजे आहे काय, याची स्टोरी लाईन जाते कुठे. मला स्टार्टिंगला हे नाही कळलं का ते जे एरोप्लेनवरून ते गॅस काढते, वाय इज दॅट फॉर, ते काढण्यासाठी, म्हणजे झेहरीली गॅस काढण्यासाठी काढते. अदर दॅन तो जो प्लेन सिक्वेन्स आहे ना, तो तर बिलकुल बिलकुल अलगच आहे, बिलकुलच अलग आहे, बहुत अलग. काहीच कनेक्ट नाही करत, काहीच कनेक्ट नाही. सांगू, जे आता त्यांनी हा प्लेन सिक्वेन्स एकदम एकदम स्टार्टिंगला दाखवला. जस्ट लोगो वगैरे लागला आणि बस सुरू इथे आपलं प्लेन सिक्वेन्स. तर प्लेन सिक्वेन्समध्ये काय होते, बेंजी, जेम्स, ल्युथर आणि इथन, त्यांचं मिशन असते प्लेनमध्ये असलेले जे आहे डेंजरस गॅस किंवा सिलेंडर त्यांना बाहेर काढायचं, हे त्यांचं मिशन असते. ओके, तर ते मिशन इट्स बीन रिअली वेल डन दॅट जॉब. बट व्हाय इज दॅट फॉर अँड व्हाय डिड दॅट, काहीच कनेक्ट नाही करत बेटा. म्हणजे ते प्लेन सिक्वेन्स रिलेटच नाही करत फिल्ममध्ये, काहीच रिलेट नाही करत. आणि स्टार्टिंगला दाखवून दिली का ते जस्ट प्रमोशनसाठी दाखवून दिलं फक्त, का इथन अँड डुईंग दॅट स्टंट, नाही एव्हरी वन इज डुईंग रिअली अमेझिंग थिंग्स. ओके, बट इट डझंट कनेक्ट एनीवन. आणि ते कळत पण नाही का ते स्टार्टिंगचा आहे, मधातला आहे का एंड मधला आहे, कशा प्रकारे ते कनेक्ट केलं आहे किंवा कशा प्रकारे, वाय इज दॅट फॉर, वाय लुकिंग फॉर दॅट. इट डझंट सीम्स एनिथिंग लाईक दॅट. बट when we watch that movie is really amazing. म्हणजे तो प्लेन सिक्वेन्स जरी सोडला, the chasing the indicate and finding the people who is behind screen and tell us really amazing. फिल्म मध्ये अजून काय आहे की
जे बेंजी आहे कॅरेक्टर त्याला खूप जास्त दाखवण्यात आलं आहे ॲज कम्पेअर टू जेरमी ऑर जेम्स हुज प्लेज बाय जेरमी रेनर. तर आय थॉट त्याला थोडं जास्त दाखवलं पाहिजे होतं, पण बेंजीला थोडं जास्त दाखवण्यात आलं. सो इट डझंट लुक फेमिलियर, बट या ओके, इट डज मॅटर. अदर दॅन फिल्म काफ़ी छोटी आहे, नियर अबाउट 1 किंवा पावणे 2 घंटेची आहे. बहुत छोटी आहे, म्हणजे इतकी छोटी आहे म्हणजे एक फिल्मचा रेशो असते 2:15 ते 2:30, म्हणजे याच्या मध्यात, किंवा म्हणजे 3 घंटे, म्हणजे 2:15च्या खाली तर जाण्यात आला पाहिजे. 2 घंटे 15 मिनिटच्या पेक्षा जास्त, पण मला बोर पण नाही केलं पाहिजे. फिल्मने बोर नाही केलं आहे, काफी माहोल दाखवला आहे. फिल्ममध्ये पाहण्यालायक आहे तो अंडर वॉटर. काफी माहोल वाटला तो, आणि एक न्यू वाटला. अंडर वॉटरमध्ये काय आहे की जे CPU आहे, ते लोड आहे, ते प्रोसेसर आहे, ते लोड करताना खूप गरम होते, बहुत गरम होते. त्यामुळे आपण मोस्टली आपल्या SMPS वापरतो. SMPS इज कूलिंग देम. आपल्या कम्प्युटरमध्ये असते ते. जेव्हा कोणत्या हार्डवेअरमध्ये SMPS म्हणजे ते एक कूलिंग टावरच लावून दिलं असते त्यांना टोटली कूल करणं, आणि याच्यामध्ये ते त्यांनी हद पार करून टाकली आहे बेटा. म्हणजे त्यांनी प्रोसेसरच पाण्याच्या आतमध्ये टाकून दिलं का तुम्ही नेहमी थंडे राहा. सो दॅट्स अमेझिंग. आणि त्याच्यामध्ये नियर अबाउट मोर दॅन 5 मिनिट तिथे राहणं आणि तिथून ते चिप काढून दुसरी टाकणं इज बीन रिअली टफ जॉब, अँड इथन हंट मेक इट रिअली वेल. बट समथिंग इज बीन डाय ॲट दॅट टाइम, म्हणजे तो मरून गेला होता तेव्हा. इट्स ॲज अ 1 मिनिट. बट द जॅसिका इज प्लेड बाय रिबॅका. आडनाव नाही माहिती, रिबॅका नाव आहे तिचं. बट शी सेव्ह हिम, अँड रिअली अमेझिंग. या तो प्लेन सिक्वेन्स काफी अजीब वाटला, म्हणजे तो काहीच कनेक्ट नाही करत. वाय इज दॅट फॉर, वाय लुकिंग दॅट फॉर, जस्ट प्रमोशनसाठी टाकलेलं आहे. मी तेच नाही कळून राहिलं बेटा. मी ट्रेलर पाहिला, ट्रेलरमधले जेवढे कोणते जे सीन दाखवण्यात आले ट्रेलरमध्ये, एकदम खतरनाक सीन, तेच खतरनाक सीन आहेत, त्याच्यावरती खतरनाकच सीन नाही आहे. व्हॉट द हेल इज दिस मॅन? म्हणजे हे कशा प्रकारे आहे, का दाखवून राहिले तुम्ही? बरोबर दाखवा ना. म्हणजे ट्रेलरमध्ये थोडं कमी दाखवा, पण फिल्ममध्ये थोडं जास्त दाखवा ना. फिल्म इज रिलेट्स विथ अ रिअली हाय व्हायलन्स, रिअली हाय टेरिबल थिंग that the audience gets surprised for that. But since then we seriously seen that movie is been really creepy man. म्हणजे बस तुम्ही ट्रेलर पहा, बस ट्रेलरच पिक्चर आहे बेटा. तुम्ही पिक्चरही नका पाहू, काहीच नाही. त्या स्टोरी काय रिलेट नाही करत, काही नाही. बट या इज रिअली अमेझिंग. किती स्टार द्यायला पाहिजे? आय शुड प्रॉबेबली गिव्ह हिम स्टार इज ओके. बॅकग्राऊंडमध्ये कॅमेरा वर्क इज रिअली अमेझिंग, graphics processing is really amazing, but most of the violence are being real happens, because can you do that stuff later? कंटिन्यू कर ना तू काय थांबूया. Time is running out. To be continued. Yeah.
behind the scene and background work is really amazing. That's the violence जे आहे, ग्राफिक्स आहे, काफी माहोल आहे. बट मोस्ट ऑफ दी जे व्हायलन्स आहे दॅट वॉज रिअल हॅपन. म्हणजे कारचे सिक्वेन्स अँड जे ब्लो ऑफ दी कार, म्हणजे दॅट वॉज रिअली हॅपन्स देअर. दे ॲक्च्युअली ब्लो द कार अँड दे शूट इट, सो इट डझंट वर्क ॲट ग्राफिक्सवर. माहोल काय जे खूप अमेझिंग वाटलं, अंडर वॉटर अँड बाईक चेस इज रिअली अमेझिंग. म्हणजे काफी माहोल होतं. एक व्ह्यू दिला, म्हणजे कशा प्रकारे एक आयडिया दिली का जेव्हा बाईक इज रनिंग फास्ट, हाऊ इट लुक्स लाईक अँड हाऊ दी पायलट्स थिंक्स लाईक, हाऊ दी पायलट लुक, हाऊ दी रायडर लुक्स दिस रोड, what is happened there. It's really and visually saw it, and it's really amazing things I ever seen it before. कारण कोणत्या फिल्म मध्ये इतक्या क्लिअरली कधी दाखवलं नाही. बट बाईकचे सिक्वेन्स, बट किती छोट वे पोहोत. म्हणजे मी हे नाही म्हणत का बाईकचे सिक्वेन्स तुम्ही लंब खिचा वगैरे, त्यात काही ना काही टाका ना, काही ऑब्स्टॅकल्स टाका, काही रेझिस्टन्स टाका, त्यामुळे इट्स लुक रिअली अमेझिंग थिंग्स हॅपन फ्रॉम दॅम. बट इट डझंट जस्ट सिम्पल रोड